भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं सार. अध्याय पहिला, चुकीचा विचार ही जीवनाची समस्या आहे. अध्याय दुसरा, योग्य ज्ञान हेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. अध्याय तिसरा, निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे. चौथा अध्याय, प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते. पाचवा अध्याय, व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या. सहावा अध्याय, दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा. अध्याय सातवा, तुम्ही जे शिकता ते जगा. अध्याय आठवा, स्वतःला कधीही सोडू नका. अध्याय नववा, तुमच्या आशीर्वादाची कदर करा. 10वा अध्याय, सर्वत्र देवत्व पहा. 11वा अध्याय, सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा. अध्याय 12वा, तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा. 13वा अध्याय, मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा. 14वा अध्याय, तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा. 15वा अध्याय, देवत्वाला प्राधान्य द्या. 16वा अध्याय, चांगले असणं हे स्वतःचं एक बक्षीस आहे. अध्याय 17, आनंददायी व अधिकार निवडणं हे शक्तीचे लक्षण आहे. शेवटचा अध्याय 18वा, जाऊ द्या देवाशी एकरूप होऊया. तेव्हा या प्रत्येक तत्वाचे आत्मपरीक्षण करून त्याप्रमाणे आपण भगवद्गीता जाणून घ्यायला आणि जगायला शिकूया. ओम तत्सत.